हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बघा, काही महिलांना हा एक मोठा प्रॉब्लेम येतो, तो काय माहिती आहे का, की ही जी कमरेची फिटिंग असते ना, ती काही वेळानंतर अशी सैल होत जाते। तर तुम्हाला पण हा प्रॉब्लेम येत असेल तर याच्यासाठी मी खूप छान अशी ट्रिक घेऊन आलेली आहे, तर नक्कीच आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा। तर काय होतं की ही जी फिटिंग थोड्या वेळाने सैल झाल्यामुळे ते खरंच खराब दिसतं आणि त्याच्यानंतर जी गळ्याजवळची प्लीट असते ती पण अगदी सैल होत जाते आणि तेही खराब दिसतं। तर यासाठी चला आपण आजच्या व्हिडिओला आता सुरुवात करूया। आता इथे बघा, ही मी इथे साडी घेतलेली आहे आणि साडी नेसण्यापूर्वी मी इथे आधी हिलचा वापर केलेला आहे, हिल घातलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे शेपवेअरचा वापर देखील केलेला आहे। आता इथे बघा, ही जी साडी आहे ना, ही जी साडी आहे ती मी मिशोवरून मागवलेली होती आणि जशी फोटोमध्ये बघितली होती त्याचप्रमाणे ही साडी आलेली आहे आणि अगदी सॉफ्ट आणि खूपच सुंदर अशी ही साडी आहे। आणि आज जो मी ब्लाऊज वेअर केलेला आहे तो पण मी मिशोवरून मागवलेला आहे। तर तुम्हाला मागवायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर नक्की तुम्ही ही साडी आणि हा जो ब्लाऊज आहे तो घेऊ शकता। आता इथे बघा, साडी नेसण्यापूर्वी पहिल्यांदा आधी मी साडीचं जे टोक आहे त्याला आधी मी गाठ बांधून घेतलेली आहे, नाहीतर काय होतं की ते जे टोक असतं ना ते साडी नेसल्यानंतर खाली येतं हळूहळू आणि मग ते दिसतं बाहेर आणि मग खराबही दिसतं। तर यासाठी मी ते गाठ आहे ती बांधलेली आहे। साडी टक करायची असते त्यावेळी काय करायचं असतं, अशा प्रकारे साडी आपल्याला पूर्ण अशी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर जेवढा भाग आपल्या पेटीकोटच्या वरती असेल ना तेवढा आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि नंतर ती जी साडी आहे ती आपल्याला टक करायची आहे। ही अगदी सोपी पद्धत आहे आणि ज्यांना अजिबात साडी नेसता येत नसेल किंवा टक नीट करता येत नसेल तर त्याच्यासाठी ही सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे। आता इथे साडी आपली टक करून झालेली आहे, त्याच्यानंतर साडीचा जो पदर आहे तो आपल्याला काढायचा आहे। तर पदर जो आहे तो अशा प्रकारे मी दोन्ही टोकं एकत्र करून थोडंसं शेक करून आता हा जो पदर आहे तो मी खांद्यावरती घेऊन बघणार आहे। आता इथे पदर जो असतो ना तो आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर खाली यायला पाहिजे इतका आपल्याला पदराची जी उंची असते ती घ्यायची असते। आता इथे पदराच्या प्लीट्स काढायच्या असतात, तर मी आज तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते। तर इथे पदर आपल्याला अशा प्रकारे आपण काय करतो की डाव्या साईडने सुरुवात करतो, पण आता मी तुम्हाला उजव्या साईडने कशा पद्धतीने पदर काढायचा आहे बघा। तर अशा प्रकारे आपल्या हातामध्ये पदराचा टोक घ्यायचा आहे, अंगठा आपला पाठीमागे आणि बाकीची चारही बोट आपली पुढे आहेत आणि एका आपल्या डाव्या हाताने एक एक प्लीट काढत जायची आणि उजव्या हाताने आपल्याला ती धरायची आहे। आता इथे सगळ्या प्लीट्स आपल्या तयार झालेल्या आहेत, पण मला आता इथे बॉर्डरच फक्त हवी होती, म्हणजे मोठी प्लीट मला नको होती। त्याच्यामुळे मी काय करणार आहे, फक्त बॉर्डर अशी घेणार आहे आणि बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत ते मी थोड्याशा ॲडजस्ट करणार आहे। समजा तुमच्या पण प्लीट्स अशा मागे पुढे झालेल्या असतील तर तुम्ही तिथल्या तिथे ते ॲडजस्ट करून घ्यायचे, जेणेकरून कुठचीही प्लीट जी आहे ती आपल्या पदराच्या एकदम बाहेर अशी येणार नाही। तर यासाठी तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तर ही पण अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही ही पद्धतही वापरू शकता। तर आता इथे बघा, मी जो पदर आहे तो मी असा एक एक प्लीट जी आहे ती मी सेट करत आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण जो पदर आहे तो सेट करून घ्यायचा आहे। समजा तुमचा पदर जो असेल किंवा ते साडीचं जे फॅब्रिक असेल ते फुलणार असेल तर मात्र तुम्हाला इथे एक एक जी प्लीट आहे ती प्रेस करायची आहे, म्हणजे आपल्या हातानेच प्रेस करायची आहे आणि त्याच्यानंतरच तो जो पदर आहे तो पूर्ण आपला रेडी होणार आहे। साडीच्या बाबतीतही मी अशा वेगवेगळ्या बऱ्याच अशा ट्रिक सांगितलेल्या आहेत, तर बाकीचे व्हिडिओ पण तुम्ही नक्की पाहू शकता। आणि चॅनलवरती नवीन असाल माझ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता इथे बघा, पदर आपला पटकन असा रेडी झालेलाच आहे। आता इथे पदराला आपल्याला पिनअप करायचं आहे। पिनअप करताना महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, खांद्याच्या पाठीमागे आपला पिनअप करायचं आहे, एकदम पाठीमागे असं नाही, थोडंसं पाठीमागे आपल्याला पिनअप करायचं आहे। तर बघा काय करायचं, प्लीट आणि आपला ब्लाऊज अशा पद्धतीने धरायचा आणि थोडासा असा ना आपल्या साईडने असा त्याला फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर पिनअप करायचं आहे, जेणेकरून तुमचा पिनअप करताना ना अगदी व्यवस्थितपणे तुम्ही पिनअप हा करू शकता। आता तुम्हाला व्यवस्थित पिनअप करता येत जरी नसला ना तरीही त्याच्यासाठी पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहिलात तर तुम्हाला खूप उपयोगी पडतील। आता इथे बघा, आपला आजच्या व्हिडिओचा मेन पॉईंट आहे तो म्हणजे कमरेच्या फिटिंगच्या बाबतीत। फिटिंग जी असते ती सैल होते, तर तुमची पण फिटिंग अशी सैल होत असेल ना तर त्यासाठी मी तुम्हाला एक अशी ट्रिक आता दाखवते, या पद्धतीने तुम्ही करून पहा। बघा, अगदी फिटिंग जी आहे ती तुमची सैल अजिबात होणार नाही।
तर मी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या अशा ट्रिक दाखवत असते, पण आजची ही ट्रिक आहे. या ट्रिकने तर तुमची अजिबात फिटिंग इकडे तिकडे होणारही नाही आणि जशी आहे तशीच राहणार आहे. तर यासाठी काय करायचं आहे बघा, ही जी बॉर्डर आलेली आहे ती आधी पाठीमागून आपल्या व्यवस्थित अशी खेचून पुढे घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या बेली बटनच्या इथेच आपल्याला पिनअप करायचं आहे. पिनअप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती जी बॉर्डर आहे ती आणि आपल्या पेटीकोट यांना आपल्याला एकत्रपणे असा पिनअप करायचा आहे. बेली बटनच्या इथेच, बेली बटनच्या थोडंसं खाली पिनअप करताना आपल्याला तिरका पिनअप करायचा आहे. त्याच्यानंतर तीच बॉर्डर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपला जे पेटीकोट आहे त्या पेटीकोटच्या नॉटपर्यंत आपल्याला ते जे अंतर आहे ते घ्यायचं आहे. आता बघा मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघा, पेटीकोटची जी नॉट आहे, आता इथे मी शेपवेअर वापरलेला आहे, पण नॉर्मल आपण जो पेटीकोट वापरतो ना, तर त्याची जी नॉट असते ती उजव्या साईडला असते, तिथपर्यंत आपल्याला अंतर घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर उजवा जो आपला हात आहे तो वरती मी घेतला आणि डाव्या हाताने मी अशा प्लीट्स काढल्या आणि बस त्यात टक केलं. टक केल्यानंतर तिथे मी एक स्पिन लावलेला आहे. तुमच्याकडे एक स्पिन नसेल तर मात्र तुम्हाला तिथे सेफ्टी पिन लावायचं आहे. बघा जिथे जिथे मी पिन सांगितले ना ते मात्र तुम्हाला व्यवस्थितपणे लावायचे आहेत, तरच तुमची ही फिटिंग आहे ते व्यवस्थितपणे अगदी राहणार आहे. आणि त्या ज्या फिटिंग करताना मी प्लीट्स काढलेले आहेत त्या फक्त 3 किंवा 4च प्लीट्स काढायच्या, त्याच्यावरती तुम्हाला प्लीट्स काढायचे नाही आहेत. आता इथे बघा मी निऱ्या काढायला सुरुवात केली. निऱ्या आपल्या झालेल्या आहेत. आता वरच्या ज्या 2 निऱ्या होत्या त्यांच्यामध्ये स्पेस फारसा नव्हता, त्या नीट येत नव्हत्या, त्याच्यामुळे मी त्या 2 निऱ्यांची एकच निरी केली. आणि निऱ्या काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या तुमच्या एकापाठोपाठ एक आल्या पाहिजेत. एकावर एक अशा निऱ्या तुम्हाला इथे घ्यायच्या नाहीत. एकापाठोपाठ एक अर्ध्या अर्ध्या इंचावरती तुम्हाला ह्या सगळ्या निऱ्या ज्या आहेत त्या घ्यायच्या आहेत. आणि आता ह्या निऱ्या मी टक करत आहे. उजव्या साईडला पण आपल्याला व्यवस्थित असं टक करून घ्यायचं आहे. आता इथे बघा आपली फिटिंग अगदी व्यवस्थित आली आहे. कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्याही अगदी व्यवस्थित पडलेल्या आहेत. आता इथे ज्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा फुलल्यासारख्या झालेल्या आहेत, तर त्या फक्त मी अशा सेट करून घेते. सेट म्हणजे काय, फक्त आपल्याला त्या प्रेस करून घ्यायच्या आहेत. सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही एकत्र करून घ्या. एकत्र केल्यानंतर आपल्या पायावरती थोड्याशा अशा प्रेस करत जा. आपल्या हाताने फक्त असं प्रेस करत जायचं आहे, बाकी काही नाही. आणि जी बॉर्डर असते ती थोडीशी कडक असते, त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला रोल करायची आहे. रोल केलात ना की ती त्या ज्या प्लीट्स असतात त्या अगदी व्यवस्थितपणे राहतात. आता ह्या निऱ्या आहेत त्यांना मी हा एक स्पिन लावत आहे. तर इथे तुम्ही यूपीनेही लावू शकता निऱ्यांना, म्हणजे ते जी फिटिंग आहे ना तिथली आपली अगदी व्यवस्थितपणे राहणार आहे. म्हणजे निऱ्या पण आपल्या हलणार नाहीत आणि कमरेची जी इथली जी बॉर्डर आपली आली आहे साडीची तीही हलणार नाही. पण समजा ही जर का बॉर्डर तुमची सैल होत असेल तरही तुम्हाला एक ट्रिक वापरायची आहे. तर ती पण आता मी तुम्हाला दाखवणार आहे काय करायचं आहे ते. आता इथे मी तुम्हाला परत एकदा दाखवते बघा, प्लीट्स माझ्या ज्या कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स पडलेल्या आहेत खूप सुंदररित्या आलेल्या आहेत. फिटिंग अगदी सुंदर आलेली आहे आणि पाठीमागूनही फिरून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही जी बॉर्डर आहे तरी पण समजा तुमची हळूहळू ती सैल होत असेल आणि तर त्यावेळी काय करायचं, आयत्या वेळेचा म्हणजे इमर्जन्सीच्या वेळी सांगते, ती काय करायची, ती बॉर्डर अशी आपली जी गळ्याजवळची प्लीट आहे ती आपल्याला धरायची आहे आणि तिला आपल्याला पिनअप करायचं आहे. बघा आपला ब्लाऊज आणि ती पहिली प्लीट ह्यांना पिनअप करायचं आहे तुम्हाला. आता मी काय केलं आहे बघा, सगळ्या प्लीट एकत्र तिथे घेतल्या आणि त्यांना मी ब्लाऊज आणि त्या सगळ्या प्लीट ह्यांना मी वरची प्लीट बाजूला करून पिनअप केलेलं आहे, जेणेकरून माझ्या त्या सगळ्या प्लीट अगदी व्यवस्थितपणे जशा आहेत तशाच राहतील आणि माझी जी कमरेची जी फिटिंग आहे तीही अगदी व्यवस्थितपणे राहील. तर एका पिनामध्ये मी 2 कामं माझी केलेली आहेत. तर बघा अशी कमरेची फिटिंग करा आणि बघा खूप छान आणि अजिबात हलणार पण नाही तुमची फिटिंग आणि खूप सुंदरही दिसाल आणि स्लिमही दिसाल साडीमध्ये. आणि प्लीट्स ज्या आहेत त्या पण तुम्ही बघत असाल खूप सुंदररित्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला ही साडी जर आवडली असेल तर नक्कीच ही साडी मागवू शकता. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर नक्की चेक करा. आणि आजची ही ट्रिक आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी पण बरेच असे साडी ड्रॅपिंगच्या विषयी बरेच व्हिडिओ आहेत, तर ते पण तुम्ही नक्की पहा आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तर चला आता भेटू पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त रहा आणि मजेत रहा. बाय बाय.